याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. आत्ता शिवसेनेला आहे. मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली. पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी. 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे. कशी आहे कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. प्रत्येकानं आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. तर नाशिकच्या शेतकऱ्यांसंदर्भात एक पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. त्याची प्रत केंद्रीय मंत्री अमित शहा असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, तर काय वाटतं एकंदरीत कुठे घोटाळा झाला? नाही, घोटाळे सर्वत्र सुरू आहेत. पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे सातत्यानं, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळत नाही, खास करून मी जे आज मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे, मला नाशिकमधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिला आहे शेतकऱ्यांनी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचं पेमेंट मिळू शकलं नाही. मी म्हटलं कारखान्याचं मालकी कोणाकडे आहे? ते म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांकडे. त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला, माजी खासदार शिंदे गटात, बँकेकडून घेतला आणि गोडसे यांनी कुठल्या तरी पुण्यातल्या एका कोणीतरी प्रवीण गावडे नावाच्या त्यांच्या माणसाला चालवायला दिला. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे? शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे, त्यांचं पीक दिलेलं आहे, कष्ट दिलेले आहे, कर्ज काढून ऊस पिकवलेला आहे. किमान 6 महिने झाले तरी जर त्यांना त्यांची पेमेंट ऊसाचं FRP मिळत नसेल तर काय करावं? शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या का? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे मी की ह्यापैकी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. आता अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले 4 दिवसापूर्वी आणि अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असेल, हेमंत गोडसेंच्या ताब्यात असेल, तर हे सत्तेतले लोक आहेत. मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहे? काय शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून त्यांचा आत्महत्या पाहत बसणार आहे? हा माझा साधा प्रश्न आहे. कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी एकनाथ शिंदेकडनं विधान परिषदेची उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतोय. इकडे वाढवण्यासाठी मी काम करेन आणि एकनाथ शिंदेचा पाईप बनून मी काम करेन. पक्ष विलीन करणार आहेत का ते? पक्ष प्रवेश करतायत, ऑलरेडी पोहोचलेले आहेत ते नंदनवन या निवासस्थानी. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं, नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात हा ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी. याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसचं विश्वासात घेतलं नाही. हर्षवर्धन सपकाळ म्हटलं आम्हालाही माहिती नव्हतं ते नाव पुढे येईल. हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं
अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आत्ता शिवसेनेला आहे. मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली. पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसच्या नेत्याने विचारलं आम्हाला काय मिळणार. आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांना आम्हाला असं सांगायचं वारंवार आहे, आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, आणि मोदींचा पराभव झाला, त्याच्यामध्ये आमचे 9 खासदार तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं व्हिजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्रपक्षांशी संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या. उमेदवार दिला तर त्यांनी काँग्रेसने त्याची तयारीच झाली. उमेदवार नाही, ठीक आहे, पाहू आपण. आम्ही चर्चा करू. काँग्रेसशी आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत. मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, के सी वेणुगोपाल असतील, रमेश चेन्नीथलाजी असतील, ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो स्थानिक नेत्यांची. तरीही चर्चेतून मार्ग निघेल. उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता त्यांचा. मात्र त्यांचं म्हणणं आहे की आता जर विधान परिषद जर तुमच्याकडे जात असेल तर राज्यसभेची लढाई आता ते करणार. कुठलेला कधी आहे निवडणूक राज्यसभेची? राज्यसभेची जी जागे कशी आहे? चालू आहे आता. कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. प्रत्येकानं आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. शिंदेची शिवसेना 3रा उमेदवार देईल म्हणून उद्धव ठाकरे माघार घेत आहेत असं म्हटलं जातं. अजिबात नाही. अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. उद्धव ठाकरे कारण की जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला राजकीय भूकंप बघा आमदारकी ही काय उद्धव ठाकरेंचं ब्रेड अँड बटर नाही. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी त्या आमदारकीचा त्याग केलेला आहे. ठीक आहे. सुषमा अंधारे नाराज दिसतात या विधान परिषद, त्यांचं देखील नाव होतं. नाराजी मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाही आहे. त्या नाराज नाही आहेत. त्या कडवट शिवसैनिक आहेत. एकच जागा द्यायची होती. उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. बोलिए सर, विजय वडेट्टीवार और हर्षवर्धन सकपाल की तरफ से कहा जा रहा है कि हमने उद्धव जी के लिए सहमति दी थी विधान परिषद के चुनाव के लिए, लेकिन अंबादास दानवे उतरने के बाद वो भी डिसाइड करें. दूसरी तरफ शिवसेना की तरफ से ये कहा जा रहा है कि जब बाला साहेब ठाकरे थे तो जो विधान परिषद की सीटें बाला साहेब ठाकरे देते थे, लेकिन अब शिवसेना की ऐसी हालत हो गई कि एक सीट के लिए लोगों के पास मतलब गिड़गिड़ा रहे हैं. और इस तरह ऐसा कौन बोल रहा है? संजय निरुपम, कौन है ये भाई? शिवसेना के नेता. आपको किसने कहा? उन्होंने बयान दिया. नहीं, वो शिवसेना के नेता आपको ऐसा किसने कहा? एकनाथ शिंदे ने तो नहीं कहा.
शिवसेना बालासाहब ठाकरे जी की है, जो उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में है। हमारे पार्टी में ऐसा कोई नेता नहीं है, कोई गिड़गिड़ा नहीं रहा है। ये महाविकास आघाड़ी है और महाविकास आघाड़ी में हम सर्वसम्मति से निर्णय लेते हैं। अंबादास दानवे जी के बारे में उद्धव जी ने निर्णय लिया है और महाविकास आघाड़ी की जितने भी वोट्स है वो दानवे जी को मिलेंगे। अब बात ऐसी है कि उद्धव जी के लिए हमारा समर्थन था और दानवे जी का नाम आया, ये बात ठीक नहीं है। अभी कल अगर समझ लीजिए 2029 में सत्ता परिवर्तन होता है, हम चाहते हैं राहुल गांधी जी प्रधानमंत्री हो। अगर कांग्रेस ने राहुल जी ने तय किया कि मैं नहीं बनूंगा और कोई बनेगा, तो हमारी भूमिका क्या होनी चाहिए? हम ये नहीं कहेंगे ना कि राहुल जी होंगे तो ही हम समर्थन देंगे, सब रीजनल पार्टी नहीं, बड़ी पार्टी होती है, उसका निर्णय होता है किसको क्या देना है। अगर राहुल जी की जगह, हमारी इच्छा है राहुल जी होने चाहिए, राहुल देश के नेता है, राहुल जी देश के नेता है, लेकिन अगर राहुल जी ने कहा कि मैं नहीं और कोई, तो भी हम समर्थन देंगे। इस सीट सर को एग्जिट लेके पोल आंदोलन को लेके अरे छोड़ो एग्जिट पोल, सुरुंगली घालून टाका याच्यामध्ये। बंगालमध्ये उलटफेर दिसणार ना? कोई उलटफेर नहीं है, कोई नहीं। पश्चिम बंगाल में ममता दीदी भारी बहुमत से जीत रही। केरल में कांग्रेस के लीडरशिप में जो फ्रंट बना है वो जीत रहा है। तमिलनाडु में स्टालिन जी की लीडरशिप में डीएमके जीत रही है। आसाम में कांटे की टक्कर चल रही है और पुदुचेरी में डीएमके और कांग्रेस अलायंस जीत रहा है। यही एग्जिट पोल समझ लीजिए। सर, अंबादास दानवेच्या नावाची बंगालमध्ये एकदम मोठी घोषणा होती की उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवे लढतील. उद्धव ठाकरेंनी घोषणा करणं अपेक्षित होतं. आदित्य ठाकरेंनी घोषणा केली. कार्याध्यक्ष पदाकडे आदित्य बघा त्याच्या ठाकरे बघा उगाच कुठेतरी तुम्ही विषय भरकटवू नका. उद्धव ठाकरे यांनी पहिलंच मन बनवलं होतं की त्यांना लढायचं नाही. जेव्हा त्यांनी राजीनामा त्यांची निवृत्ती झाली विधान परिषदेतून, तेव्हाच त्यांचं मन आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती की मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही. त्यांनी तेव्हाही स्पष्ट केलं, आमच्याशी बोलतानाही त्यांनी वारंवार स्पष्ट केलं आणि काल त्यांनी योग्य वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. बस. उद्धव साहेबांचा हा निर्णय पुढे भविष्यात असा जाणार आहे. कंपनी विधिमंडळात यायचं आहे. या राशि है सर आने वाले चुनाव को देखकर बंगाल में तो चुनाव में 2.5 लाख पैरामिलिट्री फोर्स ऑलरेडी लाया है. अगर 700 कंपनी और लाया है, उसका मतलब ये है कि सरकार जो निर्णय आएगा ममता दीदी के फेवर में वो मानने को तैयार नहीं और जोर ज़बरदस्ती से ईवीएम कब्जे में लेकर निर्णय बदलना चाहती है. उसका मतलब चलिए, थैंक यू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.